माझं नाव आहे ज्योती सुनील शिंदे. माझ्या मिस्टरांचं नाव आहे सुनील शहाजी शिंदे. आमची ओळख जीवनसाथी.com वरती झाली आहे. आम्ही भेटलो, आम्ही दोघंजण एकमेकांशी बोललो. आचार-विचार आमचे आधीच जुळले. त्याच्यानंतर आम्ही आळंदीत लग्न केलं. लग्न झाल्यानंतर 2-4 महिने खूप चांगले गेले आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर मला सोडून गेले होते. मी तेव्हा प्रेग्नेंट होते. सोडून गेल्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले की माझे मिस्टरचं कॉन्टॅक्ट होत नाही आहे, फोन बंद येतो आहे. तेव्हा पोलिसांनी माझ्याकडून मिसिंगची कंप्लेंट घेतलेली. त्यांचा पोलीस शोध घेत होते, पण ते काही भेटले नाही. मग त्यांच्या परिवारासोबत माझी कॉन्टॅक्ट झाला. त्यांच्या आत्याच्या मुलासोबत वैभव साहेबराव साळुंखे ह्यांच्यासोबत मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. मी म्हटलं, दादा प्लीज मला माझ्या मिस्टरांशी एकदा तरी भेटवा, प्लीज म्हटलं. ते मला का सोडून गेलेत हे मला कारण माहीत नाही आहे. मला त्यांना प्रत्यक्षात भेटून विचारायचं आहे. मग त्या दादांनी मला खूप चांगला सहकार्य केला. ते मला ठाण्यात आल्यानंतर त्यांनी फोन लावला की तो आलेला आहे. तेव्हा मी पुण्यात राहत होते, वडगाव शेरीत. मग तिथून मी ठाण्याला गेले. ठाण्याला जाऊन मी ठाण्यातून त्यांना धरलं सकाळी पहाटे. मी त्यांना म्हटलं, तुम्ही का सोडून गेले? तर नाही म्हटले, मला तुझ्यासोबत राहायची इच्छा नाही आहे. तर मी म्हटलं, का? मी प्रेग्नेंट आहे म्हटलं. अशा अवस्थेत मला सोडणं तुम्हाला योग्य वाटलं का? तर म्हटले, नाही, मला तुझ्यासोबत राहायचंच नाही आहे आणि काही योग्य वाटणं हे ते मला महत्त्वाचं वाटत नाही आहे. मी त्यांच्यासमोर खूप रडले, त्यांचे पाय धरले की प्लीज असं माझ्याशी वागू नका. माझं कोणी नाही आहे इथं, तुमच्याशिवाय माझं कोण आहे? आता मी प्रेग्नेंट पण आहे. हे बाळाचं मी काय करू? तर मला म्हटले, खाली कर. म्हटलं, मी एवढ्या छोट्याशा जीवाचा जीव घेऊ शकत नाही. प्लीज मला हे पाप करायला सांगू नका. मी हे पाप करू शकत नाही. पण ते त्यांच्या एकाच अटीवर होते की तू अबॉर्शन कर आणि मला डायव्होर्स दे. तर मी त्यांना म्हटलं, हे बघा, मी लग्न केले तुमच्यासाठी, तर डायव्होर्स द्यायला नाही केलेलं. तुमच्यासोबत राहायला, तुमच्यासोबत संसार करण्यासाठी केलेला आहे. तेव्हाही त्यांनी माझं एकही न ऐकता ते त्यांच्या एका गोष्टीवरती ठाम होते की मला डायव्होर्स पाहिजे, मला तुझ्यासोबत राहायचं नाही आहे. तेव्हा पण मी त्यांच्यासमोर खूप रडले, खूप समजवलं. त्याच्यानंतर ते म्हटले, ठीक आहे, चल मी येतो तुझ्या घरी. आणि मग तेव्हा तिथून वडगाव शेरीत आम्ही आलो, दोघंजण बसने. मग मी त्यांना म्हटलं, असं का करताय? हे बाळाचा तरी विचार करा. त्यानं काहीच बघितलेली नाही आहे दुनिया, अजून ते केवढूसं असेल. खूप समजूत काढली. म्हटले, ठीक आहे, आपण राहूया दोघं सोबत. मग तेव्हा आम्ही सोबत राहायला लागलो. त्याच्यानंतर मग थोड्या दिवसांनी काय झालं की ते दारू प्यायला लागले. काही गोष्टी त्यांच्या समोर यायला लागले की मुलींचे चॅटिंग, मुलींचे मी रात्री झोपले की व्हिडिओ कॉल करणे, फोनवर बोलणे. आणि मग त्याच्यानंतर माझी चिडचिडपणा वाढत गेला. मी तेव्हा संशय घेत होते त्यांच्यावरती की तुम्ही एवढ्या रात्री कुणाशी बोलताय? तेव्हा पण ते मला म्हटले, नाही, मी कुणाशी बोलत नाही आहे, मी पिक्चर बघतोय, असे बोलायचे, टाळाटाळ करायचे. तर मग मी म्हटलं, नाही, तुमचा मोबाईल दाखवा. तर त्यांनी मला मोबाईल दाखवत नव्हते. त्यांचा मोबाईल कधी माझ्या हातात त्यांनी दिलेला नाही. त्यानंतर असेच दिवस पुढे गेले की शिवीगाळ देणे, मारहाण करणे, मला शारीरिक त्रास देणे, मानसिक त्रास देणे, ह्या गोष्टी वाढत गेल्या. मग मला काही गोष्टी अशा समोर यायला लागल्या. जेव्हा मी त्यांच्याशी म्हणजे त्यांच्या फॅमिलीत गेले, मी कुणाशी बोलायला लागले. मग काही दिवसांनी त्यांच्या आईकडून मला ह्या गोष्टी कळल्या की त्यांच्या पण मिस्टरांचे 3 लग्न झालेले. त्यांना 2 मुलं असताना ह्या मुलांना वडिलांपाशी सोडून माहेरी राहत होत्या. त्यांनी मला हे सांगितलं. आणि अनिता, तिला आणि म्हणत होते, ती त्यांच्या वडिलांसोबत राहिलेली आहे. त्यांच्या वडिलांनी 14 वर्षाच्या मुलीसोबत लग्न केलेलं आहे. आणि सोनू होती ती, त्या वारलेल्या आहेत, त्यांची डेथ झाली आहे. त्यांच्या आईनं मला सांगितलं
की तिला माझ्या मिस्टरांनीच मारलेलं आहे, पण कसं मारलं काय मारलं ह्या गोष्टी सांगितल्या नाहीत. तर मी म्हटलं त्यांनी 3 बायका करत होते, तुम्ही का नाही अडवलं त्यांना? तर नाही, तो करतोय त्याच्या आईसाठी करतोय आणि त्याला करून देईन अशा त्या मला बोलल्या. त्यांनी काय पुढचं मला बोलले नाही. मग तेव्हा मी ह्यांना विचारलं की तुमच्या वडिलांच्या खरं 3 बायका झालत्या का? तर ते म्हटले हो झाल्या होत्या, तुला काय घेणं देणं पडले? तू तर खालच्या जातीचे आहे, तू एवढं खालच्या जातीचे हे खालच्या जातीसारखीच राहा, तू एवढं लक्ष देऊ नकोस आमच्या किती बायका झालत्या काय. वारंवार मला असेच शब्द बोलण्यात आले. आणि त्यांच्या भावाचं पण दुसरं लग्न आता झालेलं आहे आणि त्यांच्या वडिलांचे पण 3 लग्न झालेले. आणि काही दिवसांनी ह्यांनी मला खूपच छळायला सुरुवात केली. जेव्हा माझ्याकडे पैसे होते तेव्हा मला बोलले की गाडी घ्यायची, वॅगनर गाडी घ्यायला लावली. वॅगनर गाडीला पण माझ्याकडून 2 लाख रुपये घेतले. ती वॅगनर गाडीची पण त्यांनी काही चौकशी केलेली नाही. वॅगनर गाडी पण मला विकायला लावली. 1 वर्षानंतर वॅगनर गाडी विकली आणि त्याचे पैसे फक्त माझ्या हातात 1 लाख रुपये आले. ते झाल्यानंतर परत मला त्यांनी ओरा गाडी घ्यायला लावली. ओरा गाडीमध्ये पण लॉसमध्ये गेले. तेव्हा पण माझे 20,000 रुपये पुढच्यांनी कट केले की नाही, तुम्ही व्यवहार कॅन्सल तुम्ही केलेला आहे तर आम्ही 20,000 रुपये तुमचे कट करणार, आम्ही व्यवहार कॅन्सल केलेला नाही. ओरा पण गाडी घ्यायला लावली, ती पण गाडी विकायला लावली. स्विफ्ट डिझायर घ्यायला लावली. स्विफ्ट डिझायरमध्ये पण असंच केलं, मला गाडी चालवणार नाही. गाडीवर रात्री म्हणायचे मी रात्रीची गाडी चालवणार. मी म्हणायचे रात्रीची का, तुम्ही दिवसा चालवा, आपल्याकडं लहान बाळ आहे, बाळापाशी हवे, तुम्ही रात्रीचे घरी थांबत जावा. तर नाही म्हणे. कोरेगाव पार्कमध्ये पब असतात, ड्रिंक घेतात मुली, रात्रीचे कमिशन भेटतात, ड्रिंक घेतलेले असतात, नशेत असतात पोरी, एक्स्ट्रा पैसे देऊन जातात, इन्कम भरपूर आहे, म्हणून मी रात्रीचीच गाडी चालवणार. मला असे शब्द बोलण्यात आले. आणि मग काही गोष्टी मला असे बोलत होते. पिल्यानंतर मला समोर बसवायचे, म्हणायचे हे बघ ह्या बाईशी माझं लफडं होतं, हिच्या अंगावरती इथे ते आहे, तिथे स्ट्रेच मार्क्स आहेत, असे शब्द मला बोलण्यात आले. तेव्हा माझा संशय त्यांच्यावरती वारंवार वाढत जात होता. म्हणजे खूप घाणेरड्या शब्दांनी मला वारंवार बोलत होते. मी म्हणायचे अहो मी तुमची बायको आहे, ह्या गोष्टी तुम्हाला शोभत नाही, तुम्ही हे असं बोलू नका. त्याला काय झालं शोभायला, सगळं काही चालतं, आमच्यात हेच करतात, मला असंच बोलायचं. माझं कधी ऐकलं नाही त्यांनी. आणि मला वारंवार तू खालच्या जातीची आहे, तू खालच्या जातीची आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा माझे आणि त्यांचे भांडणं झाले तेव्हा ते गावाकडं होते. त्यांचे माझे त्यांचे भांडणं झाले. मी त्यांना म्हटलं तुम्ही असं का वागता माझ्यासोबत, तर तू त्याच जातीची आहेस, तुझ्यासोबत असंच वागलं पाहिजे, तुझ्या बंधनात मी राहणार नाही. मी म्हणायचे त्यांना की मी तुम्हाला बंधन करत नाही, तुम्ही असं वागू नका. काही गोष्टी मला अशा कळल्या की त्यांची दुसरी बायको पहिल्या मजल्यावर राहत होती, तिसरी जी सारिका कदम आहे ती त्यांनी तिला दुसऱ्या मजल्यावरती आणून ठेवलेलं. पहिल्या मजल्यावरती त्यांची दुसरी बायको होती. तर मी त्यांना एके दिवशी म्हटलं ही गोष्ट खरी आहे का, तर हो म्हटले. दुसऱ्या बायकोला तपासच नाही, मी सारिकाला वरती दुसऱ्या मजल्यावरती आणून ठेवलेलं, तुला तरी काही तपास लागणार आहे. तर मी म्हटलं तुम्ही कुणाच्या भावनाशी खेळू नका, हे करू नका, हे चांगलं नाही आहे. तेव्हा पण वारंवार ते मला मारायचे, शिवी द्यायचे, पण प्रत्येक शब्दात त्यांच्या जातीवरून मला शिवी असायची. प्रत्येक शब्दात त्यांनी मला जातीशिवाय काही बोललेले नाही आहे. म्हणजे त्यांनी दुसरी बायको त्यांची पहिल्या मजल्यावर राहत असताना सुद्धा त्यांनी तिसऱ्या सारिका कदमला दुसऱ्या मजल्यावरती ठेवलेलं. त्यांचे पण काही गोष्टीवरून भांडणं झाले तेव्हा ती बिचारी तिथून निघून गेली. म्हणजे त्यांनी एकीसोबत संसार केलेला नाही आहे, सगळ्यांना फसवलेलं आहे. तर हे फसवतात ना, हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि न्याय भेटला पाहिजे. हे खूप वाईट होतं आहे. हे जे डायव्हर्स न होता बायकांवरती बायका करत चाललेले आहेत आणि ह्यांना अडवणारं कोणी नाही आहे. ह्यांना सपोर्ट करणारे भरपूर आहेत, पण त्यांना असं
करू नको हे म्हणणारं कोणीच नाही आहे. त्यांचेच लोक त्यांना सपोर्ट करतायत. त्यांना असं म्हणत नाही आहे की तू एकीसोबत संसार कर. मला कित्येक वेळा घरातून बाहेर हाकललं त्यांनी, तरी मी त्या बाळासाठी राहत होते. एके दिवशी तर चक्क मला म्हटले की त्यांचा आत्याचा मुलगा आहे ना रामदास गाडे, मला हे जे पैसे द्यायचे आपण सेपरेट रूम घेऊन राहू. तर मी त्यांना म्हटलं की ठीक आहे ना, वरच्या रूमचं जे रेंट येते ते घेऊन आपण त्याला देऊ, आपण का सेपरेट राहायचं, आपण इथे राहू. तर त्यांनी मला खूप म्हणजे खूप इतकं रडून बोलले की नाही, आपल्याला बिल्डिंग त्याच्या ताब्यात द्यायची, पैसे फिटल्यानंतर आपली बिल्डिंग आपल्याला घ्यायची आहे रिटर्न, तर आपण सेपरेट रूम घेऊ, असं त्यांनी बोलले. तर मी म्हटलं जर दुःखात मी ह्यांची साथ नाही देऊ शकत तर माझा काय उपयोग. मला असं फसवून त्यांनी मला त्या घरातून बाहेर काढलं. मी सेपरेट रूम घेऊन राहते आणि आता सध्या ते त्यांच्या घरात राहत आहेत. म्हणजे मला इतकं त्यांनी फसवलं. आणि जेव्हा मी टेरेसवर जायचे, मला टेरेसवरती जाण्यास नकार दिला. टेरेसवर नाही जायचं, जिना चढायचं नाही तू. मी टेरेसवर गेले की माझ्यासमोर गोमतर टाकत होते, माझ्या अंगावरती टाकलं गोमतर, पाणी ओतत होते. शी ही घाण वरती आले का असे बोलायचे. मला बघून मोठ्याने दार आपटायचे, दार लावायचे. मला बघून खूप काही बोलायचे, खूप काही मी सहन केले. पण माझ्या मिस्टरांनी आवाज उचलला नाही तिथं. माझे मिस्टर म्हणायचे हिला वरती येऊन देऊ नका कुणी. त्यांना सपोर्ट करत होते, पण कधी असं त्यांना विचारलं नाही की असं करू नका तिच्यासोबत. कधी त्यांनी त्यांच्या फॅमिलीला कधी अडवलं नाही की हे करू नका. त्यांना म्हणायचे मी नसताना तिला असं करा, तिला तसं करा. मी जिन्यात सुद्धा मला जाऊन दिलेलं नाही आहे ह्या लोकांनी. मला खूप मानसिक आणि शारीरिक त्रास खूप दिलेला आहे मला माझ्या मिस्टरांनी आणि त्यांच्या फॅमिलीने. मला न्याय मिळावा. जे माझ्यासोबत घडले अजून कुणासोबत घडू नये. आणि जेव्हा माझ्या मिस्टरांनी मला मेसेज गावाकडे गेले होते तेव्हा मी त्यांना वारंवार फोन करत होते, माझा कॉल रिसीव केलेला नाही. मी त्यांना व्हिडिओ कॉल केला तर ते पण माझं रिसीव केलेला नाही. ते कोणत्या तरी लेडीजसोबत होते. तेव्हा मी त्यांचे जे भाडेकरू आहे त्यांच्या मोबाईलवरून फोन केला. मी त्यांना म्हटलं तुम्ही माझं कॉल का नाही उचलत आहे, मला व्हिडिओ कॉल करा, तुम्ही कुणासोबत आहे ते दाखवा. तेव्हा पण माझ्या मिस्टरांनी मला दाखवलं नाही. तेव्हा मला व्हॉट्सअपला त्यांनी गावाकडं असताना ते मेसेज केलेलं आहे की तू कुत्री आहे, तुझी लायकी तीच आहे, तुझी जात बघ जरा, तू खालच्या जातीची आहे, खालच्या जातीच्या पुरी आम्ही नांदवत नाही, वापरून सोडतो, असे मला मेसेज करण्यात आले. तेव्हा पण मी पोलीस स्टेशनला गेले होते. पण त्यांच्या आत्याचा जो मुलगा आहे चेतन साहेबराव साळुंके, तर त्यांच्याशी काय बोलणं झालं हे मला माहीत नाही. पण मला एकच वाक्य बोलण्यात आलं, तू धावपळ जास्त करू नको, काही उपयोग होणार नाही, मी पोलीस स्टेशन मॅनेज करू शकतो. आणि तसंच झालं माझ्या बाबतीत. त्यांनी पोलीस स्टेशन मॅनेज केले आणि माझं कुणीही, मी कितीही तिथं गेले, मला मारहाण केली, शिवीगाई केली, दमदाटी दिली, घरातून बाहेर काढलं तरी मी पोलीस स्टेशनला गेले तर पोलीस स्टेशन माझी अजिबात कंप्लेंट घेत नाही. NC घेतात फक्त किरकोळ आणि मला घरी पाठवतात. आणि मला वारंवार पोलीस स्टेशनमध्ये हेच बोलण्यात आलेलं आहे की तू जास्त नाटक करायला लागली तर तुला कोणत्या केसमध्ये अडकू ते बघ, तुझं जामीन पण होऊन देणार नाही, जेलमध्ये तू सडत राहशील, असं बोलतात. त्या भीतीने मी कोणताही पाऊल उचलला नाही, शांत बसले. पण आता असं वाटतंय की जो अन्याय माझ्यासोबत झाला आहे ते अजून कुणासोबत होऊ नये. असे जर प्रत्येक स्त्री जर शांत बसली तर आमच्यासारख्या गरिबांसोबत हेच होणार आहे. प्रत्येक वेळेस जातीवरूनच का हे होतंय, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. भेदभाव होतोय हा खूप घाणेरड्या प्रकारे. आणि परत माझे मिस्टरसुद्धा मला सोडून गेले होते. तेव्हा पण माझा जो मोठा दीर आहे
अनिल शहाजी शिंदे, तेव्हा त्यानं पण माझ्यासोबत खूप घाणेरड्या प्रकारे वागला. तेव्हा पण मी माझ्या मिस्टरांना बोलले, तर माझे मिस्टर म्हटले एवढं तेवढं चालतंच, जास्त तू नाटक करू नको, नाही तर तुला घरातून बाहेर काढील. तेव्हासुद्धा माझं काही ऐकलेलं नाही आहे. माझ्या सासूलासुद्धा मी बोलले, प्रेमा शहाजी शिंदेंना, पण त्यांनी पण माझ्याकडे लक्ष दिलं नाही. तर म्हटले त्याचं लग्न झालेलं नाही आहे अजून, तोपर्यंत तुला काय झालं त्याची तहान भागवायला, हे असं मला बोलण्यात आलेलं आहे. माझ्यासोबत खूप घाणेरडे वागलेले आहेत हे लोक. मला प्लीज, मला फक्त न्याय मिळवून द्याल, मला न्याय पाहिजे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.